मी आता एकदम बस स्टँडच्या एंडला आलो आहे आणि इथं प्लॅटफॉर्मची संख्या आहे 61 म्हणजे पूर्ण असं फिरून येऊन असं इथपर्यंत 61. त्याचे ऑटोवाले भावसुद्धा देत नाही, थांबतसुद्धा नाही येत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये. हो, प्रवासामध्ये, कारण आपले जे ब्लॉग आहेत ते सगळे प्रवासाचेच असतात. त्यामुळे आता आपण असं करणार आहोत, व्हिडिओच्या ऐवजी प्रवास म्हणणार आहोत. ज्यावेळेस मी कोल्हापूरला आलतो तेव्हा आपण कोल्हापूर रत्नागिरी व्हिडिओ केला होता. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, त्यासाठी हृदयापासून खरंच खूप धन्यवाद. मी ब्लॉग केला पुणे ते परतूर नागपूर, तेव्हाच मी खरं म्हणजे व्हिडिओ शूट करणार होतो नागपूर ते हैदराबाद. पण काही कारणामुळे मला जमलं नाही किंवा जास्त थकलेलो होतो आणि ब्लॉग म्हणजे होणारच नाही असं वाटत होतं. त्यामुळे मी काही गेलो नाही आणि पुन्हा लक्षात आलं की अरे आपण जो कोल्हापूर रत्नागिरी ब्लॉग केलेला आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा रिटर्न पुण्याला चाललेलो तेव्हा एक गाडी बघितलेली कोल्हापूर हैदराबाद, आणि तो प्रवास आपण आज करणार आहोत कोल्हापूर ते हैदराबाद. म्हणजे नागपूर हैदराबाद होईल कधीतरी भविष्यात, पण आत्ता आपण करणार आहोत कोल्हापूर ते हैदराबाद. आपली गाडी आहे साधारण 6 वाजता गाडी आहे, आता वाजलेत 3:30. आपलं कोल्हापूर कसं आहे, लय भारी. गाडीला तसा बराच टाईम आहे, त्यामुळे चहा घेऊ. चहा आहे का दादा? चहा द्या या चहा प्यायला. हैदराबादबरोबर आपण गोव्याच्या बसची सुद्धा चौकशी केलेली आहे. हैदराबाद बस तर चालू आहे आपली, फक्त म्हणजे गोव्याची बस अजून तरी चालू नाही आहे. पुण्यावरनं पण नाही आहे आणि बहुतेक कोल्हापूरवरनं पण नाही आहे. आता मी चौकशी केली, म्हणजे आता मी जो व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे ती तारीख आहे 20 तारीख आहे, म्हणजे आज आषाढी एकादशी आहे. आणि हो, एक जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक सजेशन आहे माझं. सगळ्यात जास्त भीती हीच वाटते की आपण पब्लिकमध्ये उभा आहे, पब्लिक काय विचार करेल. कुणाला काही घेणं देणं नाही आहे, फक्त आपण आपल्या कंटेंटवरती लक्ष द्यायचं आणि तुम्हाला असे सगळे बघणारे असणारच आहेत. त्यामुळे एवढं एक सजेशन आहे की दुसरीकडे कुठे लक्ष देऊ नका, तर कॅमेऱ्याकडे लक्ष द्या, तुम्हाला काहीच वाटणार नाही व्हिडिओ बनवताना. कोल्हापूरवरून गोव्यासाठी डायरेक्ट बस नाही आहे, पण सावंतवाडीपर्यंत बस आहे. म्हणजे ज्या दिवशी मी बस पाहिलेली हिरकणी होती आणि आत्तासुद्धा तीच बस आहे कोल्हापूर हैदराबाद. आणि आता टाईम झाला आहे 5 वाजून 28 मिनिटं झाले. चला मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाला. भारी 2x2 आहे आणि निमा आराम आहे, त्यामुळे आपला आराम होत जाणार आहे प्रवासामध्ये. बरेच सीट आहेत रिकामे, आणि जास्त जर झोप लागली तर आपलं सीट आहेच. गाडी एकदम स्वच्छ आहे, म्हणजे धुवूनच आलेली आहे आणि पूर्ण सॅनिटायझेशन झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता, क्लीन स्वच्छ. माझी बॅग ठेवतो व्यवस्थित. मला वाटतं की पुढं बसूनही काही जरा फायदा होणार नाही आहे, कारण एकच वायपर चालू आहे, दुसरा वायपर बंद आहे आणि मग पुढचं दिसणार का. आणि पाऊससुद्धा चांगला पडतो आहे या ठिकाणी. आता पुढे माहिती नाही पाऊस आहे का नाही, इथं तर आहे कोल्हापूरमध्ये. चला थोड्या वेळ पुढं बसूया, कारण आपल्याला शूट करायचं. 1 मिनटं दादा. जशा ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकारांसाठी जागा राखीव असते एस टीमध्ये, मला वाटतं यूट्यूबरसाठी हे जे सीट आहे राखीव असावं. तुम्हाला काय वाटतंय? परफेक्ट गाडी 6 वाजता सुट्टी कोल्हापूरमधून, पाहू शकता तुम्ही. आणि ही शेजारी लागली सोलापूर जालना. वा, ढगांमुळं काय दिसतंय कोल्हापूर.
कोल्हापूरमधून निघाल्यापासून पहिलं स्टॉप आपलं हातकणंगले. ठीक आहे. 50-85 कोल्हापूर हैदराबाद. आता आपण आलो आहे जयसिंगपूरमध्ये. एक प्रॉब्लेम असा आहे की आता समोर काच एवढी खराब झाली, मला काय दाखवणार आहे मी. असं वाटायला लागलं मागे जाऊन बसावं किंवा मग काच काहीतरी क्लीन करता येते का ते बघावं. बघा ना, पूर्ण सगळं चिखल उडलेलं आहे. म्हणजे जे गाडीचे जे शितोडे असतात पुढच्या गाडीचे ते इथं उडलेत आणि ह्या साईडला वायपर नसल्यामुळे स्वच्छ नाही आहे. पलीकडचं सुद्धा वायपर आहे पण तो सुद्धा व्यवस्थित चालत नाही आहे. म्हणजे जे पुढचं आहे माती वगैरे ते तसंच राहत आहे. बघूया पुढे काहीतरी करता आलं क्लीन वगैरे तर करूया आपण. सगळं नवीन बस स्टँड होतं आहे. जे बस स्टँडचं काम पूर्ण झालेलं आहे, फक्त उद्घाटन वगैरे करायचं राहिलेलं आहे. आता इथून कुठं घरी? जॉबला का कोल्हापूरला? जॉबला कोल्हापूरला. बरं बरं, चला भेटू परत. चला. काय जशी नाशिकमध्ये द्राक्ष प्रसिद्ध आहे तशीच सांगलीमध्ये सुद्धा द्राक्ष प्रसिद्ध आहे. ड्रायव्हर दादांनी काच स्वच्छ केलेली बऱ्यापैकी दिसल. आता पाऊस चालूच राहणार आहे त्यामुळे काच खराब होतच राहणार आहे. तरी पण पुढं पुढं जसं जाईल तसं आपण स्वच्छ करूया, कारण तुम्हाला व्ह्यू चांगला यायला पाहिजे. त्यानिमित्ताने सबस्क्राईब करून टाका. आता आलो आपण मिरजमध्ये. हे टाईम झाला आहे 7:45. एक जेवणासाठी छोटासा स्टॉप झाला आहे आपला. आपण आता सांगोल्याच्या अलीकडे आणि आज जो प्रवास करतो आपण तो हा रस्ता आहे मिरज, सांगोला आणि पंढरपूर. बऱ्यापैकी रस्त्याचं काम झालेलं आहे. तुम्हाला तर आठवत असेल आपण कोल्हापूर नांदेड प्रवास केला होता. मी सांगितले एक मटकी मसाला आणि चपाती सांगितली. पहिले टेस्ट पण सांगतो तुम्हाला कशी आहे ती. जर तुम्ही कधी ह्या रूटनी प्रवास केला तर तुम्ही पण ट्राय करा. चपाती सांगे का? एक चपाती अजून. हे मटकी, चपाती, कांदा. टेस्ट करूया पहिले. जेवायला सगळ्यात शेवट मीच आहे. थांबायला पाहिजे गाडी. ब्लॉगिंगमुळे जेवण राहून जातं. बऱ्यापैकी चांगलं. आणि हो, जेवायला या. नाही तर परत माणसाला जेवायला बोलवलं नाही. तेव्हा मिसळपाव खाल्ले तेव्हा कमेंट आले मिसळपाव खायला बोलवावं. जेवायला या. तर चला, जेवण झालं या. आणि एकदम मस्त जेवण होतं. चपात्या तर एकदम भारी होत्या. जर तुम्ही कधी आले तर ट्राय नक्की करा. आणि जाऊया आता परत बसूया आपल्या गाडीत. बसू ना. काय पुढं पण बसून काय उपयोग नाही. दिसा नाही कायच पुढचं. काय जरा वेळ आता मागेच बसूया. पुढे बसून पण काय फायदा नाही आहे. बोलूया ह्या गोष्टीवरती. सोलापूरला गाडी गेल्यावरती बोलूया आपण. आता काय बोलत नाही. झालं तिथे लाईट पडली. आपण आलो आहोत सोलापूरमध्ये आणि टाईम झाला आहे बरोबर 1 वाजला आहे. जशी माणसाला भूक लागल्यावर माणूस जेवतो तशी गाडीला भूक लागल्यावर गाडी डिझेल पिते. ह्या गाडीचा प्रॉब्लेम काय माहिती का? गाडीची काच म्हणजे थोडी खराब आहे. म्हणजे फक्त ड्रायव्हर साईडचं
जे आहे ते क्लीन होतं आहे, ते पण व्यवस्थित होत नाही आहे आणि लाईट पण गाडीला कमी आहे. आणि जो आहे मिरज, सांगोला, पंढरपूर आणि सोलापूरपर्यंत जो रस्ता आहे बऱ्यापैकी काम झालेलं आहे रस्त्याचं. आणि थोडे मध्ये म्हणजे रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी झालेलं आहे, पण जे मध्ये पॅच येतात ना आणि लाईट कमी असल्यामुळे दिसत नाही आणि गाडी आदळते, जोरात आदळते. तो एक प्रॉब्लेम आहे. आत्ता मी बोलतो आहे कारण अजून गाडी स्टँडला गेलेली नाही आपली. आपण सोलापूरमध्ये आल्या डायरेक्ट इकडे आलेलो आहोत डिझेल भरण्यासाठी. सोलापूर बस स्टँड. संध्याकाळी 5 ते 8पर्यंत काय रेलचेल असते स्टँडवरती आणि आता सगळे एकदम शांत झाले. आणि आता टाईम झाला आहे 1:19. सगळे झोपलेत आणि आम्हीच जागेत. बघा ब्लॉगर लाईफ कशी आहे. ती समोर जी बस दिसते तुम्हाला सेम तशीच बस आपल्या कोल्हापूर हैदराबाद रूटला सुरू होती, पण काही ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीमुळे ती बस कॅन्सल करण्यात आली. म्हणजे त्या गाडीला 1/4 आणि हाफ तिकीट चालत नाही, त्यामुळे काही ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी होत्या म्हणून ती बस बंद करण्यात आली आणि ही आपली हिरकणी बस सुरू करण्यात आली. पण मला तुम्ही एक सांगा, जर तुम्ही लाँग रूट प्रवास करणार असाल, समजा 350 ते 400 किलोमीटर किंवा जास्त, तर तुम्हाला कोणती बस आवडेल? हिरकणी आवडेल, शिवशाही आवडेल का नॉन AC स्लीपर सीटर आवडेल? कमेंट करून नक्की सांगा. आणि आता इथून आपला क्रू चेंज होणार आहे, म्हणजे फक्त ड्रायव्हर दादा चेंज होणार आहेत. दुसरे ड्रायव्हर दादा इथून आपल्याला हैदराबादला घेऊन जाणार आहेत. आणि आपलं अंतर आहे आता इथून हैदराबादचं 314 किलोमीटर आणि वेळ आहे 5 तास 42 मिनटं. आपल्याला गावे लागणार आहेत आता सोलापूरनंतर उमरगा, नळदुर्ग, हुमनाबाद आणि हैदराबाद. पुढे बसून काय फायदा पण नाही आहे. तुम्हाला दिसलंच असेल काचेमधून काय दिसतं आहे का? तर नाही, मागे बसतो मी आणि बघू, जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत शूट करूया आणि जिथं झोप लागेल तिथे झोपूया आणि मग जेव्हा जाग येईल तेव्हा भेटूया. इथून तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवणार आहे. पुढं काय बसणार नाही आता, तसे पुढे बसून काय फायदा नाही आहे, दिसणार पण नाही आहे. त्यामुळे आणि सीट्स कसले पाहिजे, सगळे लाईनीत मागं आलेले आहेत. आता आपण आलो उमरग्यामध्ये आणि टाईम झाला आहे 3:20. हैदराबाद, उस्मानाबाद. सुप्रभात मित्रांनो. आता टाईम झाला आहे 5:19. आपण आलेलो आहोत जहिराबादमध्ये. थोडंसं पाऊस चालू आहे इथं, झोप लागली चांगली त्यामुळे झोपलो मी. आणि दादाला काय भिजायचं, कशाला भिजतोय रे, कशाला भिजायचं? त्याच्या डोळ्यावर पण केस आले, केसळे, थंडी वाजते, पाऊस पण चालू आहे आणि चहा पण चालू आहे. गाडीत जोपर्यंत बसलेलो तोपर्यंत थंडी वाजत नव्हती, पण बाहेर जसं उतरलो आहे खाली आणि चहा पिला आहे अशी थंडी वाजते ना, मोबाईलसुद्धा असं हातात धरूशी वाटत नाही. आणि आता आपण जहिराबादमध्ये आहोत, म्हणजे तेलंगणा डिस्ट्रिक्ट. साधारण फक्त 118 किलोमीटर राहिले आपलं हैदराबाद. आणि विचार होता माझा तिथं 2-3 ठिकाणं तुम्हाला दाखवायची, पण शक्यता कमी वाटते कारण माझा 5-6 दिवस पण आज शेवटचाच आहे. रिटर्न पण मला परत पुण्याला यायचं आहे, त्यामुळे काय आपण वेगवेगळ्या रूटने आपण परत हैदराबादला येणारच आहोत. त्यावेळेस मग दाखवेल मी तुम्हाला. आणि आता फक्त 3च प्रवासी आहेत गाडीमध्ये, ती गाडी रिकामी आणि 3 प्रवाशांसाठी हैदराबादला गाडी चालणार. तो मैं कैसे बोलूँगा हैदराबादी में कि मैं हैदराबाद पहुंच गया, मैं हैदराबाद आ गया, इतना ही. हैदराबाद में क्या बोलते हैं, फेमस क्या है हैदराबाद में? हैदराबादी बोलो ना थोड़ी. हैदराबादी बोलो ना फिर.
मैं हैदराबाद आ गया। हाँ और क्या बोलते हैं, फेमस हैदराबाद की बिरयानी है, चाहिए है। बहुत चीज़ें तो है देखने के लिए, लेकिन अपने पास टाइम नहीं है इतना, ऐसा है। तो सोच रहा हूँ कभी अगले रूट से, मतलब अलग अलग रूट से आऊँगा तो दिखाऊँगा, लेकिन अभी कैसा है, टाइम थोड़ा मैनेज नहीं होगा इसके लिए। जा रहे हो हैदराबाद में, कहाँ पर जा रहे हो? बस स्टैंड, फिर वापस उतना ही नहीं ना। वो मैंने हैदराबाद का वीडियो देखा था, उसमें सिर्फ बोल रहे थे कि घूमना फिरना खाना सोना, बस इतना ही काम रहता है हैदराबाद में। तो फिर तुम खाली जाके आए तो क्या फायदा फिर घूमना फिर जाके। ही सीट असंच आहे, पुढची 2-3 सीटं पण तशीच आहे। याला वरती पण करता येत नाही, खाली पण करता येत नाही। गोष्ट नोटीस केली आल्यापासून, इथं सगळ्या टू व्हीलरवाल्यांनी हेल्मेट घातलं आहे। हे हैदराबादचं सिटी बस स्टॉप आहे। मेन बस स्टँड इथं उतरायचं का? चला लास्ट स्टॉप आता पाहिजे गाडी पुढे घेतो। तर आलो आहे आपण आपल्या शेवटच्या स्टॉपला। बस स्टँड तिकडे बस इथे थांबणार आहे, कारण इथून गाडी आराम करण्यासाठी जाणार आहे। जसं आपल्या भारतामध्ये हैदराबाद आहे, तसंच पाकिस्तानमधील सिंध प्रांतामध्ये सुद्धा हैदराबाद आहे। पाकिस्तानमधल्या हैदराबादला सिंध हैदराबाद म्हणतात आणि आपल्या भारतातल्या हैदराबादला दक्कन हैदराबाद म्हणतात। तर हे समोर आपल्याला दिसत असेल, महात्मा गांधी बसस्थानक हे आशियामधील पहिल्या 5 सर्वात मोठ्या बसस्थानकापैकी एक आहे। आणि तुम्ही बघू शकता इथं, म्हणजे इकडं पण लांबपर्यंत आहे आणि इकडून असं गेलेलं ते परत लेफ्टला सुद्धा आहे। किती मोठे आहे आणि पहिल्यांदा मी बघतो एवढं मोठं बस स्टँड। याच्या अगोदर कधीच बघितलं नाही आहे। जसं वर्धेचं एकदम स्वच्छ बस स्टँड होतं ते बघितलं, आणि त्याच्यानंतर आता हे सगळ्यात मोठं बस स्टँड बघतो आहे। खरं म्हणजे मी व्लॉग इथंच एंड करणार होतो, पण तुम्ही पण निराश नको व्हायला, त्यामुळे मी इथून जवळच एक 3 किलोमीटर अंतरावरती चार मिनार आहे तो तुम्हाला दाखवतो। आणि ज्यावेळेस परत नवीन प्रवासामध्ये मी हैदराबादला येईल, त्यावेळेस मग आणखीन जसं की गोवळकोंडा किल्ला आहे, परत अजून बिर्ला मंदिर आहे, असे वेगवेगळे ठिकाण आहेत ते आपण एक्सप्लोअर करूया। हैदराबाद मेट्रो चार मिनार इथून फक्त 3 किलोमीटर आहेत। आणि मी रिक्षावाल्याला विचारलं तर तो म्हणला 60 रुपये होतील, मग तुमच्याबरोबर सुद्धा स्कॅम होऊ शकतो। आणि दुसऱ्या ऑटोवाल्याला विचारलं, माझ्या हातामध्ये कॅमेरा होता, त्यांनी सांगितलं व्यवस्थित शेअरिंगवाला 20 रुपये घेईल आणि मीटरवाला तर 3 किलोमीटर म्हणल्यावरती इथून हिशोब लावा किती पैसे होतील, जास्तीत जास्त 30 किंवा 40 रुपये होतील, पण 60 रुपये सांगितलं। म्हणून थोडं पुढं चालत चाललो आहे, बघू एक शेअरिंग ऑटो भेटली तर बरं होईल, मग ऑटोने जाऊया आपण। पण तुम्हाला दाखवणार आहे मी चार मिनार। आपल्या इकडचे ऑटोवाले बळबळ मागं लागतात, इकडचे ऑटोवाले भावसुद्धा देत नाही, थांबतसुद्धा नाही आहेत, अवघड आहे। चार मीनार कितना लोगे?
मेन चौक पे चार मीनार पे। हाँ पूरा सर्कल वो दिखना है मुझे। सर्कल हाँ तो वो साइड पे छोड़ना पड़ता है डीपो के साइड। कितना? 70 रुपीज़ होता। अरे उधर से तो 60 रुपये बोला तो 50 ले लो। स्टैंड से 60 बोले 60 क्यों? 50। तुम्ही माझ्यासमोर बघताय चार मिनार। मी पहिल्यांदा आलो आहे, म्हणजे ह्या ठिकाणी पहिल्यांदा आलो आहे आणि कोणतीही गोष्ट असू द्या आणि कोणतीही वास्तू असू द्या, जी पहिल्यांदा बघण्याची मजा आहे ना ती परत कधीच येत नाही। त्यामुळे जो आता अनुभव आहे हे पहिल्यांदा बघण्याचा तो मी घेतो आहे आणि तुम्ही पण घ्या व्हर्च्युअली। चार मिनार आतमध्ये पण जाता येतं, म्हणजे वरती पण जाता येतं, फक्त बॅग अलाउड नाही आहे वरती जे जाण्यासाठी। बॅग तुम्हाला इथं बाहेर काउंटरवरती काढून ठेवावी लागेल आणि शूटिंग वगैरे अलाउड आहेत। आता इथं बघूया किती पैसे लागतात। सॉरी मंडळी, आपण काय वरती जाऊ शकत नाही आहे कारण वरती बॅग अलाउड नाही आहे आणि आज ईद असल्यामुळे काउंटर बंद आहे बॅगचं आणि शेजारी विचारलं तर ते सुद्धा ठेवून देत नाही आहेत। ठीक आहे, नेक्स्ट टाईम आलं तर मग वरती जाऊया। आपली काय चक्कर होतच राहणार आहे आता इकडं, त्यामध्ये काय टेन्शन नाही आहे। आज फक्त तुम्ही एवढं बाहेरनं बघून घ्या आणि नेक्स्ट टाईम वरती जाऊन बघूया आपण। मोहम्मद अल कुतुब शाह याने या चार मिनार वास्तूची उभारणी केली होती। बघा ना यार काय सही दिसतंय। तर हा ब्लॉग इथं एंड करूया आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या प्रवासामध्ये। बाय बाय।